नाशिकच्या येवला तालुक्यातील 17 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि 17 गावांचे जे तर येवला पंचायत समितीकडे टँकर सुरू करावे असे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीमध्ये ह्या प्रस्तावांना मंजुरी दिली आणि तत्काळ हे टँकर जे तर ते सुरू झालेले आहेत। आपण पाहू शकतात का मी आता येवला शहराला पाणी पुरवठा करणारा जो गंगासागर तलाव आहे तर त्याच्या शेजारी असलेली जी ही नांदुरी विहीर आहे तर ह्या विहिरीमध्ये जे तलावातील पाण्याचा झिरपा होतो आणि त्या पाण्यावर या ठिकाणी जे तर ते टँकर भरण्याचं काम सुरू आहे। एकंदरीत पाहता येवला तालुक्यातील एकूण 17 गावं जे आहेत तर त्यामध्ये ममदापूर असेल, अनकई असेल, त्याच्यानंतर कोळंब बुद्रुक, कोळंब खुर्द, चांदगाव, आहेरवाडी यासह एकूण 17 गावे आणि वाड्या वस्त्यांवर जे तर ते या ठिकाणावरनं पाणी पुरवठा जो आहे तर तो आता सुरू झालेला आहे आणि त्या ठिकाणी जे असलेले नागरिक आहेत तर त्यांची तहान भागवण्यासाठी या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहता येवला तालुक्यामध्ये गेल्या पावसाळ्यामध्ये चांगला पाऊस झाला आणि त्याच्यामुळे कुठंतरी हा प्रस्ताव जो आहे तर तो डिसेंबर-जानेवारीच्या सुरुवातीलाच येत असतात। मात्र चांगला पाऊस झाल्यामुळे आता मार्चमध्ये ह्या जे प्रस्ताव दाखल झाले टँकर सुरू करण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी जी तर ते आता सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे कुठंतरी आता जे येवला तालुक्यातील एकूण 17 गावं आहेत तर त्या ठिकाणी पाणी पुरवठा जो आहे तर तो ह्या टँकरच्या माध्यमातून आता सुरळीत सुरू आहे। उमेश पारीख, TV9 मराठी, येवला, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।